आज आपण व्यसनातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. नव्याने चांगलं जीवन सुरू करण्यासाठी या ठिकाणी आपण आलो आहोत. ज्या ईश्वरानं आईवडिलानं आपल्याला हा जन्म दिला, हा मानवी देह दिला, त्या ईश्वराचं आणि आपल्या आईवडिलांचं आपण धन्यवाद मानूया. कारण ही अरबो करोडोची प्रॉपर्टी, हे शरीर आपल्याला मिळालं आहे. या शरीराची किंमतच होऊ शकत नाही. असं हे शरीर एक प्रकारची आपल्याला दिलेली देणगी आहे. ईश्वराने दिलेली ही देणगी आहे. आणि हे शरीर पुन्हा पुन्हा वारंवार मिळत नाही. फक्त आणि फक्त एकदाच नकळतपणे चुकीच्या संगतीनं, चुकीच्या मार्गावरती जाऊन आपण ह्या व्यसनात अडकून पडतो आणि व्यसनाधीन होऊन बसतो. पावसाचा जर एक थेंब तव्यावरती पडला तो जळून खाक होतो. तोच थेंब पानावरती, फुलावरती पडला त्याचा सुंदर असा मोती होतो. आणि तोच थेंब समुद्रातील शिंपल्यात पडला त्याचा अनमोल असा मोती होतो. मनुष्याच्या जीवन जगत असताना, हे मानवी जीवन जगत असताना संगत कुणाची करायची हेच मानवाला समजत नाही. आज आपण पाहत आहोत की समाजामध्ये अशी काही लोक आहेत, त्याला दोन डोळे नाहीत, त्याला दिसत नाही, कोणाला हात नाहीत, कोणाला पाय नाही, कोणाला ऐकायला येत नाही, कोणाला बोलायला येत नाही, बुद्धी नाही आहे, मानसिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत. अशी सुद्धा मुलं जन्माला आली आहेत. कधीतरी आपण त्या दोन्ही डोळे नसलेल्या त्या आंधळ्याला जाऊन विचारायचं आहे, बाबा तुला दोन डोळे नाही आहेत, तू ही सृष्टी पाहिली का? हे जग पाहिलं का? तू ह्या जीवनाचा आनंद कसा घेतोस? ज्याला हात नाही, ज्याला पाय नाहीत, ते सुद्धा सकाळी उठतात, आंघोळ करतात, आपलं जेवण करतात, आपलं जीवन चांगल्या प्रकारे न व्यसन करता जीवन जगत आहेत. जी मुलं मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांच्या आईवडिलाला जाऊन विचारा, खरंच तुम्ही खुश आहात का? तुम्ही सुखी आहात का? तुमची मुलं, त्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, काहीच कळत नाही, बुद्धी नाही, तुम्ही खरंच सुखी आहात का? ईश्वरानं आपल्याला दोन डोळे दिलेत, दोन हात दिलेत, दोन पाय दिलेत, आपल्याला ऐकायला येतं, बोलायला येतं, चांगली बुद्धी दिली आहे, सदृढ असं शरीर दिलं आहे. मग आपणच का या व्यसनात अडकून पडतो? आपणच का या व्यसनाधीन होतो? दारू पिणाराची संगत केली तर दारू प्यायला शिकतो. तंबाखू खाणाराची संगत केली, तंबाखू खायला शिकतो. गुटखा खाणाराची संगत केली, गुटखा खायला शिकतो. वाईट वागणाराची जर संगत केली तर मनुष्य वाईट वागायला शिकतो. श्रीरामाच्या सानिध्यामध्ये हनुमान धन्य झालेत. श्रीकृष्णाच्या संगतीत अर्जुन सर्वात श्रेष्ठ असा योद्धा ठरलाय. सर्वात श्रेष्ठ असतानाही कर्ण आणि भीष्म यांनी दुर्योधनाची संगत पकडली, चुकीची संगत पकडली आणि त्यांचा नाश झालाय. जर एखाद्या काटेरी बाभळीच्या झाडाखाली एखादं केळीचं झाड लावलं, ते झाड वाढत नाही. बाभळीच्या काट्यामुळे केळीची पानं फाटतात.
पण जर एखाद्या चंदनाच्या झाडाशेजारी एखादं कडुलिंब उगवलं, त्या कडुलिंबाच्या गाभ्यामध्ये चंदनाचा सुवास येतो. त्याचप्रमाणे मनुष्याचं जीवन जगत असताना संगत कोणाची करायची हे खूप महत्त्वाचं आहे. संगत कोणाची करायची हे खूप महत्त्वाचं आहे. दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, गांजा, बिडी, ताड़ी, ड्रग्स, रोटी नहीं खाऊंगा, राइस नहीं खाऊंगा, कार्ब्स लेस कर दूंगा, पार्टी अवॉइड. दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, गांजा, बिडी, ताड़ी, ड्रग्स अशी जर व्यसनं केली तर शारीरिक हानी होते, कौटुंबिक हानी होते, मानसिक हानी होते, सामाजिक हानी होते, आर्थिक हानी होते आणि आध्यात्मिक हानीसुद्धा होते. समाजामध्ये व्यसनी लोकाला खूप लोक वाईट बोलतात, त्याला किंमत देत नाही, त्याची चांगली पत राहत नाही, त्याला लोक वाईट बोलतात. त्याच्या कुटुंबावरती काही लोक वाईट नजरा ठेवून असतात. काही लोक व्यवसायात डुबतात, कर्जबाजारी होतात, काही लोक नोकऱ्या गमावतात, घरेदारी विकतात, जमिनी विकतात, बँक बॅलन्स संपवतात, घरातील दागिने विकतात. काही लोक तर घरातील भांडीसुद्धा ठेवत नाही, मुलांची पुस्तके कपडेसुद्धा ठेवत नाहीत. दारूसाठी 10 रुपये 20 रुपये सुद्धा भीक मागतात, फक्त आणि फक्त